नमस्कार. साने गुरुजीद्वारा लिखित श्यामची आई या पुस्तकाच्या वाचनामधील रात्र 25वी म्हणजेच प्रकरण 25वे देवाला सारी प्रिय हा पाठ आपण आज ऐकूया. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी बाहेर जाऊ का ग? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का ग? आई म्हणाली, श्याम तू जा, पण तुला मी एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवडापुढे एक महारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हातारी आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन, जा. आई, लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी इथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकण्याचे एवढेच मला ठाऊक होते. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात होतो असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग डोक्यावर का द्यायला हवी ही मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा जा बाबा, कोणी महारवाड्यातून वरंट वगैरे घेऊन येईल तो देईल माझ्या डोईवर असे ती गयावया करू लागली. अगं मी घरी गेल्यावर अंघोळ करीन हो, घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती महारीण ना. अरे तू तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनचे अकस्मात उगावले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी असे बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तसाच घरात शिरून काही का बाटविणार नाही. ती म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जायचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोला घेऊन, पुन्हा पडायला एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहे, जा हाक मार तिला. ए गायलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालायचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले, तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी आहेस का ग? होय माय, ताप लई येतो. काय करतावं, पोटाला हवं ना असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचे भले करो. गरीबाची दुनियेत कोणी नाही बघा, दीनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने तो खाल्ला. वायच पाणी घालताव दादा, ती मला म्हटली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर असे आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठण्यास लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. पण बाहेरच्या त्या म्हारिणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होती. वाळ्याचे पाणी वाढीव होते, परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती. घास घाला हो दादा. आई तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाढीत होते. एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हारीणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला? आणि यावेळी अजून जेवणे झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आता ब्राह्मण जेवतात. तर येथे ओरडत बसली, तुम्ही अलीकडे माजलेत म्हारडी, नीच, मारू वाहन फेकून असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली.
नको रे दादा, नको मारू, जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. आई हे मुंबईला इराणाच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. त्यांची या आपल्या गावात ऐट व मिजास. मगाची ती म्हारीण नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरे. आई, उद्या जर एखाद्या म्हाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरची मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही, पायात पायताने घालून ही सोवळी, हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने त्याला पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्याला सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात पावड्यांवारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला होता. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाशाच्या घरी ते गेले होते, तेथे त्यांना बसण्यास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशांना दिलात. माझ्या हातातील ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाहीत. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड व या कागदी नोटा याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू. श्याम, महार असो व मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहायचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यायचे धैर्य नाही म्हणून. ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निडळाच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही का गाई? मी विचारले. श्याम, आपले ते विठनाकडचे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी आदमन गल्ला दिला होता, त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू, आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागते हो, असे आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या घरात आहे, माशाच्या आहे, महाराच्या आहे. देव गजेंद्रासाठी धाव घेतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुबजाही आवडते, त्याला शबरीही प्रिय वाटते, त्याला गुह कोळी पण आवडतो, जटायू हा पक्षी सुद्धा आवडतो, हनुमंत हा वानरही आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून तू मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याचप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावांवर प्रेम नाही, तो महारांवर, मांगांवर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला सांगणार, देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लावण्याची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली. मी निघून गेलो होतो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भरती या देव मुळी नुरला, सगळा अंधार रे भारतातली भरला. माझ्या भारती या देव मुळी नुरला, नाही दया स्नेह तिथे
देव का असे. बंधू भाव तीळन तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना. देव तो अजिमेला माझ्या भारतीया. माझ्या भारतीया देव मुळी नुरला. सगळा अंधार रे भारतातरी भरला. उद्या ऐकूया रात्र 26वी म्हणजेच प्रकरण 26वे बंधू प्रेमाची शिकवण. जय श्री कृष्ण.